कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अशी शेंगदाणे का काढताय? अहो, पोह्यांची खरी मजा तर शेंगदाण्यांबरोबरच असते। मला तो खूप आवडतात आणि हे पोहे पण किती छान दिसतात। मला शेंगदाणे सेपरेट खायला आवडतात। एनी प्रॉब्लेम? आहे ना, प्रॉब्लेम तर आहेच एजे। तुम्ही सगळे तिच्या समोर खाताय, त्रास होतो तिला। निर्जळी उपवास ठेवला ना तिने तुमच्यासाठी। किशोरजी हो आरामात आरामात। नाही, तुम्हाला ठसका का लागला हो? तुम्हाला वाटलं का की लीला वहिनीला उपवास जमणार नाही म्हणून? नाही नाही, तसं नाही, जरा खाताना मिरची लागली मला। पण मला एक डाऊट आहे, आज निर्जळी उपवास का? अरे यश, आज वटपौर्णिमा आहे ना। आजच्या दिवशी 7 जन्म हाच नवरा मिळावा म्हणून बायका उपवास करतात। यांनी तर निर्जळी उपवास ठेवलाय। यांनी किती उपवास केला तरी पुढच्या जन्मी हिचा नवरा बनायला मी मूर्ख नाहीये। या जन्मीत कसं लग्न झालं ते गॉड ओन्ली नोज। तुमची चूक नाहीये एजे। तुम्ही कोणाच्या गळ्यात हार घालताय हे तुम्हाला कुठे माहित होतं? तुमच्यासोबत आमची फसवणूक पण झालीच की। तीच तर ट्रॅजेडी आहे। एनीवे, आय एम डन। पण एजे, नाश्ता? मीटिंग्स आहेत, उशीर होईल। एजे, इकडे मला इतकी भूक लागली पण मी खाऊ शकत नाही। आणि हे जे एवढं छान खायला वाढलंय त्यांच्या समोर, पण तरी सुद्धा एकही घास न खाताच गेले। कोण आहे? अगं रेऊ, तू इथे अचानक का? असं काही लिहून ठेवलंय का कुठे की लग्न झाल्यावर ताईला सासरीने भेटायला यायचं? नाही नाही अगं, तू येऊच शकतेस, पण म्हणजे असं सरप्राईज? आजींमुळे। ताई त्या खरंच खूप छान आहेत ग। त्यांनी मला सांगितलं की जोपर्यंत लीला इथे छान रुळत नाही ना तोपर्यंत तिला वरचेवर भेटायला ये। मग मला काय, मी लगेच आले। बरं केलंस तू आलीस। अगं पण बेकरीचं काय आणि केकच्या ऑर्डर्स आता कोण आहे तिकडे? अगं हो ताई, मी जाणार आहे लगेच बेकरीत। आता तुला थोडाच वेळ भेटायला आली। आणि तसंही ताई आज ना ऑर्डर्स जरा कमीच असतात, म्हणजे आज वटपौर्णिमा आहे ना, उपास असतो लोकांचा। हो ना, उपास। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।